26 नोव्हेंबर फक्त एक उत्सवाचा दिवस नाही, तर 75 वर्षापूर्वी आपल्या देशाला एक दिशा मिळाली, एक आधार मिळाला आणि प्रत्येक नागरिकाला मी कोण याचं उत्तर मिळालं. 75 वर्ष झाली, पण संविधान आजही जिवंत आहे आणि भक्कम आहे. कारण ते फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचं संरक्षण आहे. हे वर्ष म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष. होय, भारतीय संविधानाला लागू होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. संविधानामुळे मिळालेल्या हक्कांची, अधिकारांची, कर्तव्याची आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणारं हे अमृत महोत्सवी वर्ष. ह्या 75 वर्षात अनेक सरकार आली, कित्येक वादळ आली, पण एक गोष्ट स्थिर राहिली, ते म्हणजे आपलं संविधान आणि त्यावरचा आपला विश्वास की न्याय हा मिळूच शकतो. आपण नेहमी म्हणतो की देश बदलायला हवा, पण ह्या देशाचा आरसा असलेलं संविधान आपण नीट वाचलंय का? 75 वर्षात आपल्यापैकी किती जणांनी आपल्या हक्काचा अर्थ नीट समजून घेतलाय? 26 नोव्हेंबर हा दिवस आनंदाचा तर आहेच, कारण की हा दिवस सांगतो की देशाची खरी ताकद ही सरकारमध्ये नाही, तर लोकांमध्ये असते आणि लोकांना ताकद देतं ते संविधान. 75 वर्ष पूर्ण झाली, पण आपला प्रवास इथे थांबत नाही. हक्क मागणं सोपं आहे, पण कर्तव्य पाळणं अवघड आहे. पण तेच देश घडवतं. म्हणून संविधान दिनानिमित्त एक विनंती आहे की एक पक्का निर्णय घ्या. संविधान वाचा, दरवर्षी किमान एकदा तरी वाचा. स्वतःला सक्षम करा, मुलांना मुलींना शिकवा आणि देशाला अधिक भक्कम बनवा. संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज हा निर्णय घ्याच की मी सजग नागरिक होणार आणि देश बदलायला यापेक्षा मोठी सुरुवात नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये तुमचं मत सांगा.